गुड मॉर्निंग. झाला का मग चहा? नसेल. याच विषयावर मला आज बोलायचं आहे. मैत्रिणी, तू काय करतेस? उठलीस की पहिली तुला तुझी घरातली कामं दिसतात, घरातला तो पसारा दिसतो आणि नंतर मग घरातल्यांचा नाश्ता, घरातल्यांचं जेवण, घरातल्यांना काय हवं आहे पहिलं ते बघतेस. बघशील ग, ती तुझी जबाबदारी आहे आणि तू छान पार पाडतेस. पण पहिली तुझी जबाबदारी ही आहे स्वतः, हो की नाही? मग सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा स्वतःला आवडीचा मस्तपैकी 1 कप चहा घ्यायचा आणि तो 1 कप चहा छान असं एन्जॉय करत प्यायचं. हो, कारण की तेच 10 मिनटं तुझी स्वतःची असतात, हे लक्षात ठेव. ते 10 मिनटं फक्त स्वतःला देत जा. कारण दिवसभरातला जो वेळ असतो ना, जो तुझा स्वतःचा वेळ आहे, तो फक्त तो 1 कप चहा पिताना असतो. लक्षात घे. म्हणून तो 1 कप चहा तरी स्वतःच्या मनाने एन्जॉय करू शकतेसच ना. कामं काय होतीलच गं. नुसतीच गोंधळ असते, कामं करायची आहेत. होतील कामं. तुझीच कामं आहे ती तूच करणार आहेस ते. त्याच्यामुळे दिवसाची ते 10 मिनटं तरी तू स्वतःला देऊ शकतेस ना. मैत्रिणी, आपण इथेच तर चुकतो. स्वतःची काळजी स्वतः घेत नाही आणि नंतर मग टोमणे मारायचे की माझी कोण काळजीच घेत नाही आहे, माझ्याकडे कोण लक्षच देत नाही आहे. ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. तुझी स्वतःची जबाबदारी तू आहेस आणि ती स्वतः घे ना. इतरांकडून अपेक्षा करायची आणि मग ती अपेक्षा पूर्ण नाही झाली की मग त्याचाही थोडं दुःख पाळायचं. कशाला पाहिजे ते दुःख? म्हणून सकाळी उठल्यावरती 1 कप चहा ते 10 मिनटं तुझी आहेत, हे लक्षात ठेव. आणि तो चहा मस्तपैकी एन्जॉय करायचा आणि नंतर मग दिवसाची कामांची सुरुवात जशी आहे तशी करायचीच आहे आपल्याला. मग उद्यापासून नाही, आज आणि आत्तापासूनच सुरुवात कर. घे 1 कप चहा आणि मस्त एन्जॉय कर. थँक्यू.